मी काही इन्स्ट्रक्शन दिलं ना तो असं बघायचा माझ्याकडे. ट्रॅक वगैरे मस्त. तिसऱ्या दिवशी तो असं म्हणाला, अरे त्या पुण्याला गरवारे कॉलेजच्या बाहेर बिपिन मध्ये खिचडी खायचं असतं, त्या पॅरामध्ये बन ऑमलेट खायचा असतो. तो माणूस शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतोय रे इथे. म्हणजे क्रेडिबिलिटी आहेच. दिग्दर्शक म्हणून सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते हेमंतच्या सिनेमात काय होईल. आता पण काही काही कॉमेंट्स मी वाचतो ट्रेलर खालच्या. हेमंत दादाचा सिनेमा म्हणजे पैसा वसूलच. हेमंत दादा म्हणजे प्रश्नच नाही. हेमंत दादा दरवेळेस वेगवेगळ्या विषयांना हात. हेमंत दादाला महाराष्ट्र कळलाय. काय माणूस आहे हेमंत दादा, क्या बात आहे यार. हे कुठनं येतंय मी तुला सांगतो. 2000 सालापासून हा माणूस मला ओळखतो. हा याला मी जेव्हा विचारलं की फर्स्ट क्लास दाभाडे या माझ्या चित्रपटात काम करशील का, तर तो हो म्हणाला. अर्थात मित्र आहे ना, तो कशाला नाही म्हणेल. मग हा कसं करतो काय माहित नाही आपल्याला वगैरे. तो हो म्हणाला. आणि मी तुला लिहून देतो, त्याला कायम पहिल्या दिवसापर्यंत असं वाटत होतं याचा असोसिएट चांगला असणार, याचे डीओपी वगैरे सगळं चांगलं असणार, येत असेल पण असं एवढं काही त्याला फार बरं नसणार आहे त्याच्याकडे वगैरे, हे त्याला मनात ना माहिती होतं. तो जेव्हा फर्स्ट क्लास दाभाडेच्या 2-3 दिवस त्यांनी शूट केलं, पहिल्या दिवशी तो असं मला म्हणाला, असं हे होतं त्याचं. मी काही इन्स्ट्रक्शन दिलं ना तो असं बघायचा माझ्याकडे. ट्रॅक वगैरे मस्त. तिसऱ्या दिवशी तो असं म्हणाला, अरे त्या पुण्याला गरवारे कॉलेजच्या बाहेर बिपिन मध्ये खिचडी खायचं असतं, त्या पॅरामध्ये बन ऑमलेट खायचा असतो. तो माणूस शॉर्ट डिव्हिजन वगैरे करतोय रे इथे. आणि मग त्याला 5व्या दिवशी ना ऍक्च्युली विश्वास बसला याच्यावर की नाही, हे सगळं इथलं दिग्दर्शन हाच माणूस करतो. हे सगळं खरं आहे. मला वाटलं होतं तसं नाहीये. त्यामुळे आता जेव्हा क्रांतिज्योतीच्या सेटवरती तो यावेळेला एकदम निवांत होता.